परवा दिवशी कराडला गेलतो तेव्हा इथला वडापाव खाल्ला. चवीला एवढा भारी होता की मी याचा फॅनच झालो. अहो गारठ्याच्या वातावरणात काय पाहिजे असा गोल्या मोल्या कुरकुरीत गरम गरम तळलेला वडा जो सगळीकडे एकदम गोलटेल आहे आणि त्या वड्याच्या आत ही मसालेदार एकदम वलसार भाजी. हा 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 अशी भाजी असली की मात्र खायला वडा चांगला लागतोय आणि हे वडा खरोखरच एकदम वाण आहे. कराडमध्ये कृष्णा नाक्यापासून लेफ्ट महाराजांनी तिथनं खाली मुळीक पेट्रोल पंप पुढे जायचं. त्याच्या समोर अपोजिटला हे चिंतामणी वडापाव सेंटर दिसतोय तुम्हाला. गेली 5 वर्ष झालं कराडमध्ये हे चिंतामणी वडापाव आहे. या वडापावचं नाव मात्र बकळ झालंय बरं का. पब्लिक म्हणते यांची भजी लय भारी असते ती, यांचं पॅटीस पाव पण भारी असते. पण मला इथला वडापाव खायचं होतं ज्याचं नाव लय जोरात चालू आहे. पण काय बी म्हणा ह्याने इथले हायजीन मात्र एकदम व्यवस्थित ठेवल्या बरं का. म्हणजे यांची स्वच्छता नीट नेटकेपणा एक नंबरचा आहे. ह्यांच्या वडापाव मध्ये फुटाण्याची चटणी, इमलीचं पाणी, त्याच्यामध्ये सलाड आणि हे गरमागरम वडा, त्याच्याबरोबर मिरची म्हणजे वडापावचं परफेक्ट कॉम्बिनेशन. एकदम मसालेदार भाजीचा हे गरमागरम वडा खाऊन बघा, जबरदस्त लागतो. या वड्याचं आवरण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते, त्यामुळे वडापाव खाताना सुद्धा चवीला बेस्ट आहे. कराडमधल्या कित्येक लोकांना हे वडापाव आवडतोय. तुम्हाला आवडतोय का ना कमेंट करून नक्कीच सांगा.